राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व ऑल न्यूज मराठी 2.0 या आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल। खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत, परंतु अजून सबस्क्राइब केलेले नाहीये तर सबस्क्राइब नक्की करा। तर चला सर्वात आधी बाजारभाव जाणून घेऊयात व त्यानंतर खुशखबर जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता, पहिली बाजार समिती आहे पुणे, या ठिकाणी 13,887 क्विंटलची आवक आलेली होती। तर लोकल जात आलेली होती व किमान दर 800 तर कमाल दर 3,000 व सर्वसाधारण दर 1,900 पाहायला मिळालेला आहे। पुढील बाजार समिती मुंबई, या ठिकाणी 10,936 क्विंटलची आवक तर 2,700 क्विंटल या ठिकाणी जी आहे ती कमाल दर व सर्वसाधारण दर 2,150। पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर, या ठिकाणी 14,500 क्विंटलची आवक तर 2,230 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। पुढील बाजार समिती पुणे पिंपरी 1,800 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। तर आता शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी म्हणजे कांदा निर्यात बंदीवर सर्वात मोठी बातमी। जी 24 तास कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे व सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये खरीपाच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली। बाजार समित्यामध्ये दररोज 15,000 क्विंटल कांद्याची आवक होते। दुसरे जे आहे ते आपण जर पाहायला गेलं, दुसरीकडे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दरही उतरले आहेत व गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर सुमारे 35% उतरले आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय, तेव्हा सरकार कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही ना काही शेतकरी मित्रांसाठी आता जर कांदा निर्यात बंदी जर हटवली तर दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आपण जर चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।